मी एक स्ट्रेट क्वेश्चन विचारतो. तुम्ही तुमच्या एम्प्लॉईकडून 100% प्रोडक्टिव्हिटी एक्सपेक्ट करता. मग तुमचा पैसा 100% प्रोडक्टिव्ह आहे का? नमस्कार, मी राहुल क्षीरसागर. लास्ट मंथमध्ये एक क्लायंट मला भेटले. स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे. करंट अकाउंटमध्ये ॲव्हरेज 35 ते 40 लाख रुपये बॅलन्स पडलेला. त्यांना विचारलं त्याचं कारण काय. ते म्हणाले, सर वर्किंग कॅपिटलसाठी ठेवला आहे तो. मी सिम्पल कॅल्क्युलेशन करून दाखवलं. करंट अकाउंटमध्ये रिटर्न आहे 0% आणि सर्व पेमेंट्स आठवड्यातून एकदाच करायचे ठरवले. बाकीचे दिवस लिक्विड फंडामध्ये ते पैसे पार्क केले. तेच 40 लाख जर लिक्विड फंडामध्ये ठेवून 6.5 ते 7% कमवले तर तुम्ही महिन्याला जवळपास 20 ते 23 हजार रुपये तुम्हाला मिळतील. एका स्किल एम्प्लॉईच्या पगार इतका तो फरक आहे. फक्त स्मार्टर पार्किंगमुळे. बिझनेसमध्ये तुम्ही मशीन आयडियल ठेवत नाही, तुम्ही इन्व्हेंटरी आयडियल ठेवत नाही, मग कॅपिटल आयडियल का? कॅपिटल एफिशियन्सी हा सायलेंट प्रॉफिट असतो. आज एकदा चेक करा तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे निवांत झोपलेत. आजच कमेंट करा मोड ऑन. अधिक माहितीसाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर हाय लिहून पाठवा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. धन्यवाद.